भारताच्या ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तान चांगलाच घाबरलाय। या तणावात दिवाळखोर पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने $1 अब्ज कर्ज दिलं। मात्र आता पाक कर्जाची परतफेड करेल का याची चिंता IMFला लागलेली आहे। त्यामुळे IMFने पाकिस्तानला दणका देत कर्जाच्या हप्त्यासाठी 11 नव्या अटी घातल्यात। पाहूया। IMFचा पाकिस्तानला मोठा दणका। कर्ज निधीतील पुढच्या हप्त्यासाठी 11 नव्या अटी। पाकिस्तानवरच्या अटींची संख्या 50 वर। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करत चोख उत्तर दिलं। आधीच आर्थिकदृष्ट्या ढेपाळलेल्या पाकिस्तानला याचा मोठा फटका बसला। त्यामुळे पाकने लगेच IMF कडे मदतीची याचना केली। भारत पाक तणावाच्या स्थितीत IMFने 9 मे रोजी बेलआउट पॅकेज जाहीर केलं। $1 अब्ज मदतीचं आश्वासन दिलं। मात्र आता कर्जाचा पुढचा हप्ता वितरित करण्याआधी IMFने पाकवर नव्या 11 अटी घातल्यात। कर्ज योजनेतील आर्थिक, बाह्य आणि सुधारणांची उद्दिष्ट धोक्यात येत असल्याचा इशारा IMFने दिलाय। 17,600 अब्ज रुपयांच्या नवीन अर्थसंकल्पाला संसदेची मान्यता आवश्यक। 3 वर्षांपासून जुन्या वाहनांच्या आयातीवरील बंदी हटवावी। बजेटमध्ये वीज महाग करण्याच्या सूचना। प्रांतांनी जूनपर्यंत नवीन कृषी उत्पन्न कर कायदे लागू करावेत। गॅस वापरावर कर लावण्याची सूचना। सरकारचा पुढच्या वर्षभराचा कारभार कसा चालणार याचा अहवाल काढा। IMFने EFF म्हणजेच एक्सटेंडेड फंड फॅसिलिटीच्या माध्यमातून $1 बिलियन पेक्षा सुद्धा जास्त कर्जाचा हप्ता पाकिस्तानला देताना वेगवेगळ्या प्रकारच्या अटी शर्ती ठेवलेल्या आहेत आणि या ऍडिशनल 11 अटी शर्तींच्या माध्यमातून खरोखरच पाकिस्तान हा कर्जाचा हप्ता काहीतरी सकारात्मक वापरेल अशा प्रकारची अपेक्षा केली जाते। IMF कडून ज्यावेळी पाकला आर्थिक सहाय्याची घोषणा झाली त्यावेळी भारताने तीव्र नाराजी व्यक्त केली होती। कारण आंतरराष्ट्रीय पातळीवरून पैसा घेऊन दहशतवाद्यांना पोसत असल्याचा पाकिस्तानचा इतिहास आहे। मात्र आता पाक कर्जाची परतफेड करेल का याबाबत IMFला साशंकता आहे। त्यामुळे IMFने पाकवर पुन्हा नव्या अटी घातल्यात। आता पाकवरच्या या अटींची संख्या 50 वर पोहोचली आहे। पण आता जर का पाकिस्तानची परिस्थिती पाहिली तर हे सगळे नियम जर का त्यांना ह्या सगळ्या अटी त्यांना जर का मान्य करायच्या असतील तर आणि ते त्यांचे जी टेरर इकॉनॉमी आहे आणि जी लोक ती टेरर इकॉनॉमी स्पॉन्सर करत आहेत ती लोक कदाचित ह्यांनी नाराज होऊ शकतील। त्यामुळे पाकिस्तान आता एका कात्रीत अडकला आहे। पाकिस्तानवरचा कर्जाचा आकडा मोठा आहे। केवळ IMF नव्हे तर आंतरराष्ट्रीय बँकांकडून देखील पाकने कर्ज घेतलं आहे। पाकिस्तानला आता हे सर्व कर्ज पुढच्या 3 वर्षांमध्ये फेडायचं आहे। मात्र पाकिस्तानची सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता पाक कर्ज फेडण्यास असमर्थ वाटतंय। त्यामुळे पाकिस्तानवर आता आंतरराष्ट्रीय दबाव वाढत चालल्याचं दिसतंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।